आज दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी हिंगोली येथे विद्यार्थ्यांच्या वतीने माननीय आमदार तान्हाजी मुटकुळे यांना निवेदन देण्यात आले आहे। या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोग दर 3 वर्षांनी मंत्रालयीन विभागामार्फत उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघु टंकलेखक पदाकरिता आयोग जाहिरात प्रसिद्ध करते, परंतु 3 वर्ष होऊन गेले तरीसुद्धा आयोग जाहिरात प्रसिद्ध करत नसल्यामुळे महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी लघुलेखक पदासाठी तयारी करत आहेत, परंतु जाहिरातीला विलंब होत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उदासीनता निर्माण झाली आहे। ही उदासीनता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने लघुलेखक पदाची जाहिरात प्रसिद्ध करावी असे विद्यार्थ्यांच्या वतीने आपले मत व्यक्त केले आहे। यावेळी दत्तात्रय इंगळे, गजानन गारोडे, बालाजी बोचकरी, गणपत पांचाळ, पवन निकम, प्रसाद बोबडे, हर्षद पिंपळे, योगीराज डांगे, गजानन शिंदे, रत्नेश्वर वाघ, नितीन माटे, रघुनाथ स्वामी, सतीश लोखंडे, विलास दिंडे, प्यारेवाले, तुळशीराम ढोणे, लक्ष्मण ढोणे, कैलास कळणे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अरुण दिपके, TV7 हिंगोली। आम्ही सर्व लघुलेखक विद्यार्थी निवेदन इतर ठिकाणाहून देत आहोत। सर्व महाराष्ट्रातून सर्व विद्यार्थी ज्याच्या स्तरावर देत आहेत। लघुलेखन हा कोर्स सर्व शासकीय विभागामध्ये स्वीय सहाय्यक पदापासून तर कनिष्ठ लघुलेखक किंवा लघुलेखक या पदापर्यंत ही निवड केली जाते। तर इतर डिपार्टमेंटमध्ये ही पदे बऱ्यापैकी रिक्त आहेत। शासन याकडे दुर्लक्ष करत आहे। सरळ सेवेमध्ये सुद्धा ही पदं बऱ्या प्रमाणात रिक्त आहेत। तसेच मंत्रालयामध्ये ही ॲड दर 3 वर्षांनी प्रसिद्ध केले जाते। सुरुवातीपासून 2007, त्याच्यानंतर 2012, 2015 आणि 2018 या पद्धतीने ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। 2019ला कोरोनाच्या काळामध्ये ही भरती लेट झाली। 2022मध्ये आता 2026 चालू आहे। 3 वर्षे ओलांडून गेली तरीसुद्धा भरती झालेली नाही। मग विद्यार्थी 7 ते 8 वर्ष झाली तयारी करत आहेत। लघुलेखक विद्यार्थी ते जमा झालेले आहेत। आमची दर 3 वर्षाला जाहिरात येते। 2012, 2015, 2018 त्यानंतर एक नाही कोरोना काळामध्ये 1 वर्ष लेट झाली जाहिरात। 2022ला जाहिरात प्रसिद्ध झाली, पण त्यानंतर 3 वर्षाला जाहिरात येणार असून 2025 ओलांडून गेले आहे, तरी जाहिरात अजून देखील प्रसिद्ध नाही। 2025 ओलांडून गेले, 2026 आले। मुलांमध्ये एक नाही नैराश्य निर्माण झाली आहे। 5-5 वर्षापासून मुलं तयारी करत आहे, तरी एक नाही कोणीही दखल घेत नाही। याची जाहिरात अजून प्रसिद्ध नाही। तसेच आमची सरळ सेवामधून सुद्धा पदे निरसित होत आहे। MPSCमधून सुद्धा काही पदे कमी होत आहे। तरी एक नाही माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही विनंती करतो की आमची जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करावी। आम्ही जवळपास एक नाही 10 ते 12 आमदारांजवळ जाऊन आलेलो आहे, तरी आमची दखल कोणीही घेत नाही आहे। आम्ही एक नाही नैराश्य अवस्थेत आहे। आम्ही एक नाही काय करावं त्या पत्रांचं? जर आम्ही एक नाही 5-5 वर्ष घालून जर आम्हाला त्या सर्टिफिकेटचा काही उपयोग होत नसेल तर एक नाही आम्ही काय करणार? आमच्यामध्ये नैराश्य आहे। जाहिराती येत नाही, सरळ सेवेच्या जाहिराती येत नाही, महसूल विभाग बाकी आहे, त्यानंतर मंत्रालय डिपार्टमेंट बाकी आहे, त्यानंतर गृह विभागातील जागा बाकी आहे। तरी शासनाला अशी विनंती करतो की एक नाही त्यांनी लवकरात लवकर लघुलेखक पदांच्या सर्व जाहिराती काढाव्या व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा।